गुड मॉर्निंग. तर आता बघा किती वाजलेत आणि मी निघते आता जायला. 5:40 झाले आणि नाला सुपर स्टेशन बघा किती खाली खाली, तरी पण गर्दी असेल पुढे. नाही एवढी गर्दी नाही आहे, आपल्याला फास्ट पकडायची. सकाळची सुरुवातच एका वेगळ्या उत्साहाने झाली. घड्यात बरोबर 7:04 वाजता आम्ही दादरवरून कर्जत फास्ट लोकल पकडली. निसर्गाच्या सानिध्यात जायचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आणि मग नंतर 8:45 वाजता आम्ही नेरळ स्टेशनला पोचलो. खरं तर आमचा प्लॅन होता माथेरानला टॉय ट्रेनने जायचा, पण दुर्दैवाने ट्रेनची टायमिंग आमच्याशी मॅच झालीच नाही. तर प्रवासाचा थकवा आणि भूक दोन्ही लागली होती, म्हणून नेरळ स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या एका हॉटेलमध्ये थोडा गरमागरम नाश्ता करून ताजेतवाने झालो. आणि नंतर माथेरानला जाण्यासाठी दुसरा ऑप्शन निवडला टॅक्सी. तर टॅक्सीने गेलो आम्ही आणि इथे नाश्ता केला. तिथे होतं ओकेच होता, जास्त काही खास नव्हतं पण ठीक होतं. आणि नाश्ता केला आणि मग टॅक्सीने गेलो. थंडी आहे ना. इथे रिक्षा शेअरिंग, टॅक्सी शेअरिंग भेटेल. आता आम्ही पण टॅक्सी बघतो आणि जातोय. टॅक्सीमधून जाताना चारही बाजूला हिरवळ, डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि थंडगार हवा. खरंच प्रवासच इतका सुंदर होता की वेळ कसा गेला कळलंच नाही. अखेर आम्ही माथेरान स्टेशनला पोचलो आणि 50 रुपयाचं एंट्री तिकीट काढून आत प्रवेश केला. मला त्याला ना तो खाऊ वाटतो, हा खाऊ वाटत असतो त्याच्या डोक्यातला. तिच्या डोक्यामध्ये आहे ना, तर तिला खाऊ वाटत होता त्याला. तर आम्ही आता इथून एंट्री करून आलो आहे इकडे. बघा इकडे घोडे आहेत आणि इकडे गर्दी बघा. हॉलिडे म्हणून पांढरा घोडा, तांबडा घोडा, हा काळा घोडा. ह्याचं नाव आहे जॅक, ह्याचं नाव आहे RZ. बाबा ह्याचा पाय बो, कोण आला तर तुडवल असा टांकन. थोडं फिरताना आंबट खायची इच्छा झाली म्हणून छानशी कैरी घेतली आणि घोडे गाढव बघत बघत आम्ही अमनलॉस स्पॉटजवळ पोचलो. सकाळ मंडळी, आता मी माथेरान स्टेशनला, अमन लॉज ह्या स्टेशनला पोचले आणि आज आहे क्रिसमस. पण तो सण आपला तर नाही आहे. पण तुम्हाला सगळ्यांना मेरी क्रिसमस. हा पहा, चारही बाजूनी दाट झाडं, मोकळी हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट. शहराच्या गोंगाटापासून खूप लांब. इथे चालतानाच मन एकदम शांत होतं. माथेरानची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे एकही गाडी चालत नाही, त्यामुळे प्रदूषण नाही, हॉर्नचा आवाज नाही, फक्त निसर्ग आणि आपण. हे मातीचे रस्ते, थंड वारा आणि हिरवळ पाहिली की वाटतं थोडा वेळ तरी सगळं विसरून इथेच थांबावं.
माहिती कसं आहे, आणि आजूबाजूचं सीन बघा एकदम गावच्या सारखं असं वाटतं कुठे असं वाटते की गावी आपण आंबे फणस करवंद आणायला जातो ना, तशी फील येते. पूर्ण आजूबाजूला एकदम घनदाट जंगल आहे आणि आता मधून रस्ता जातो तिकडे त्या रिसॉर्टकडे. तर चला माझ्यासोबत चल पटापट गेले का. प्रत्येक वळणावर जणू निसर्ग नव्या रंगात भेटतो आणि मन नकळत हलकं होत जातं. इथे चालणं म्हणजे फक्त प्रवास नाही, तर स्वतःकडे परत जाण्याचा एक सुंदर क्षण आहे. शहरापासून दूर पण स्वतःच्या जवळ. हा आहे माथेरान, शांततेचा, हिरवळीचा आणि अनुभवांचा प्रवास. तिथून चालून काही मिनिटाच्या अंतरावरच मी बुक केलेलं ग्रीन हिल रिसॉर्ट दिसलं आणि बरोबर सकाळी 11 वाजता मी चेक इन केलं. एंट्रन्स ग्रीन हिल रिसॉर्ट. मामा ॲमेनिटीज बघा काय रूम्स, AC, नॉन AC, फॉरेस्ट, स्विमिंग पूल, मील पण आपला सगळा इन्क्लूड आहे. इंडोर आउटडोर गेम्स आहे, कॅन्डल लाईट डिनर आहे आणि कापूसची पूर्ण एक सिग्नेचर करना असं आहे इकडे सगळं. स्विमिंग पूल वगैरे पण आहे आणि हे इकडे रूम्स आहेत. हे बघा क्लीनलीनेस वगैरे मस्त आहे. तर ते दादा देत आहेत रूम. आल्याला पाणी सुद्धा दिलं आम्हाला पियाला. तर अशी रूम आहे. इकडे बेड आहे, TV, मिरर, हे त्यानंतरला बाथरूम सुद्धा चांगलं आहे व्यवस्थित. आणि मी छोटी रूम आहे पण छान आहे. तर थोडा वेळ मी आता बाहेर सगळं आजूबाजूचा नजारा बघून येते. आणि माकड बघा किती आजूबाजूला माकड फिरत आहेत आणि एकदम सुनसान जागा आहे. दोन कोण आला घोडा, घोडे घोडे घोडे. एवढ्या फाट वगैरे काढून झालेत आमचे आणि थोडेफार व्हिडिओ वगैरे काढले रीलसाठी. तर इकडे खूप चांगलं वातावरण आहे, गरमी पण नाही होत आहे, काय नाही. 1 वाजले तरी सुद्धा एकदम गारगार वाटते. आणि बघू आता थोडेफार पॉईंट एक्सप्लोर करू, तुम्हाला पण दाखवते मी. बघा घोडे. हा बघा आतमधला व्ह्यू अजून थोडा. आणि इकडे हे असं सुद्धा रूम्स आहेत, ते झोपाळ्या आणि माकड वगैरे पण येतात रूममध्ये. तर खूप भारी आहे. थोडंफार त्यांनी क्रिसमसचं पण डेकोरेशन केलं आहे. आणि आता जेवण लागलं आहे तर बघतो जाऊन, भूक लागली खूप, तर जातोय आता. तर जेवणात बघा काय आहे, चपाती, काय आहे, बटाट्याची भाजी, छोलेची भाजी, अंडा, नळ्या आणि काकडी सलाड आहे. बाकी भात वगैरे नंतर येईलच. गाईज आम्हाला सनसेट पॉईंटच भेटत नाही आहे. मंकी पॉईंट बघितला आता पण तिथे पण पूर्ण गेलो नाही कारण सनसेट जाईल म्हणून. तर आता सनसेट पॉईंटच शोधतोय कुठे भेटतोय. तर बघूया. आपला गेट होता पुढे तिकडे, तर आता त्याच्या पुढे बघतो आम्ही कुठे राईट वगैरे आहे का. जर असेल तर बघू. वा इथे पण किती मस्त सनलाईट येते.
फायनली आम्हाला सनसेट पॉईंट भेटला आहे. आता जातोय तिकडेच आणि सनसेटचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. जस्ट सनसेट पॉईंटला पोचलो होता आम्ही. मी दाखवते. हा बघा, तिथे चालू आहे घोडे. हा बघा सनसेट पॉइंटला सन बघा कसं भारी वाटतोय. बघा सनसेट पॉइंट आणि हा आहे आजूबाजूचा व्ह्यू. बघा किती पब्लिक बसले. बघ समोर गेला बसायला. तर तिकडे सनसेट होतोय आणि मी आता मागवले मॅगी एकदम सनसेट पॉईंटवर खायला. तर तो बघा तिकडे सनसेट आणि ही आहे आपल्याकडे मॅगी. इथे ह्या दुकानात खाते, अशोक टी अँड कोल्ड ड्रिंक हाऊस. प्लेनच मॅगी घेतलेली. हे एक दोघं कोणतरी आले होते तिथे, माहीत नाही कोण, फॉरेनर होती की काय, कोरियन की चायनीज माहीत नाही, पण हिच्यासोबत फोटो वगैरे काढत होते काही माणसं. तर काय माहिती कोण, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सनसेट पॉईंट आता बघून झाला आहे आणि हे बघा किती अंधार वाटते. त्या साईडला थोडा उजेड वाटत होता, पण आता ही पूर्ण वरून सगळी झाडं अशी पाकलेली आहेत, त्यामुळे खूप अंधार वाटते. तर जाऊ आता रस्ता शोधत हॉटेलपर्यंत. बघूया. हे बघा किती अंधार झालाय. वरती उजेड आहे पण खाली एकदम काळोख वाटतोय. तर आता आम्ही मेन रोडवर आलो. बस मी पोचली आता फायनली. मधी खूप अंधार होता रस्त्याला, लाईट्स वगैरे नव्हत्या, त्यामुळे खूप जास्त काळोख वाटत होता. म्हणून मग ते हॉटेलचे दादा होते तिथे बाहेर, तर त्यांना आम्ही सांगितलं की थोडं सोडायला. तर तेव्हा त्यांनी सोडलं थोड्या अर्ध्यापर्यंत, आणि मग अर्ध्यापर्यंत हॉटेलमधला अजून एक दुसरा माणूस आला आणि मग त्यांनी आम्हाला इथे आणली व्यवस्थित. बाकी आम्ही मधल्या पॅचने जाणार होतो, पण तिथे खूप जास्त काळोख दिसलेला आणि वाटलं नाही की पुढे लाईट वगैरे असतील वगैरे, म्हणून मग आम्ही तिकडून नाही गेलो. मग मेन मार्केटच्या रस्त्याने सरळ रोडने आम्ही चालत आलो आणि मग तिकडून मग लेफ्ट घेऊन आतमध्ये शिरलो. तर मग त्यांनी स्टाफ खूप चांगला इथला आणि खूप चांगली हेल्प केली. तर बरं वाटलं, जरा व्यवस्थित पोचलं. आता बघूया जेवण वगैरे कसं काय होईल ते, तर मी तुम्हाला दाखवते.